झाले सागरी विठ्ठला
संतांना विनंती करणार, कारण त्या ठिकाणी देव संत कसे कर्माळू दयाळू स्नेहाळू कळंजाचे पंढरपूर जाणारी पायी यात्रा त्या ठिकाणी वाटेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे भास्करराव भागवराव मगर यांच्या घरी आपला त्या ठिकाणी मुक्काम झाला. भाग्यवान म्हणा मला भाग्यवंत म्हणूया चरण गेले पंढरया. भाग्यवान म्हणा त्याला शरण गेला भगवंताला संतांना शरण गेला त्याला भाग्यवान म्हणा. कारण संतांचं दर्शन त्याच्या घरात पडलं ते भाग्यवान. संतांनी घरा तुळशी दिवाळी त्या ठिकाणी म्हणजे नामधारकाच्या तोंडामध्ये नाव त्या ठिकाणी अन्नदान करणं श्रेष्ठ महाराज. कारण त्याचं भाग्य आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे संत करणारे त्या कारण म्हणजे देवानं त्यांना वाक्यमध्ये त्या ठिकाणी जन्माला आणलं. बाबा म्हणजे वारकरी येतात त्यांना त्या ठिकाणी तू अन्नदान कर. सगळ्याला अन्नदान करणं म्हणा सगळ्यांना वारकऱ्याला त्या ठिकाणी म्हणजे जेव्हा वाढू शिकणार महाराज. ज्याचा 2000 वर्षाचं पूर्वाचं त्या ठिकाणी म्हणजे पुण्य आहे त्याला त्या ठिकाणी वारकरी आवडतात, संत आवडतात, संतांचं दर्शन आवडतं. संत दर्शनी हाला पद्मनाभ संतांच्या दर्शनामध्ये पद्मनाभाची प्राप्ती आहे. बाकी नाही मला तुम्ही गवायच्या पाय पडा काही म्हणा. कारण भगवंताच्या त्या ठिकाणी म्हणजे कसं आहे आणि संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देखी होई. संताशिवाय प्राप्ती नाही मला. कारण देवाला जर भेटायचं असतं तर संताच्या थ्रू भेटणार असतं. वकिलाला भेटायचं तर वकिलाच्या थ्रू भेटणार असतो मला. कारण कसं आहे जगाच्या जगाच्या कल्याणाकरता संतांची म्हणजे जगाच्या कल्याणाकरता संत जन्माला आले आणि जगामध्ये डांबरापडीला महाराज सांगतो तुम्हाची नाही तरी गेला जन्माया.
मध्ये बाबले आले महाराज, ए महाराज तुमचं कीर्तन मागे नव्हे. देवळाच्या मागे गेले महाराज. भगवान चंद्राला धैर्य आवडली. शिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेवा हाती गुजऱ्या. देऊळ गर्र फिरलं. महाराज तिरव्याला भूकंप झाले, मला बामणजवळ पळाले. म्हणलं वाट मिळा तिकडे पळत धाब्यात घरात बाहेर त्या ठिकाणी म्हणजे वाटलं आजका निघाला. अरे काय झालं पहा. त्याने म्हणजे देऊळ पडले त्या ठिकाणी म्हणजे भगवान शंकराला सुद्धा नाम आवडतं. कारण पहिला वैष्णव भगवान शंकर आहे. आदिनाथ तोमा विध प्रगट झाले. मच्छिंद्राने वध गोरक्षाची केला. गोरक्षे वळला प्रेमी परती. धैर्य प्रसादे निवर्ती जाताना ज्ञानदेव सारा चोदविले. महाराज पहिला वैष्णव भगवान आहे महाराज. अरे 33 कोटी देव गण गंधर्व यक्ष किन्नर 88 दोषी मानव सगळे मंडळी त्या ठिकाणी म्हणजे मध्यानासी सर्व तीर्थ येते. सर्व देव त्या ठिकाणी म्हणजे पुंडिकापशी ही कर्त्या मुळी त्या ठिकाणी म्हणजे 33 महाराज शंकराला ऋषीला सांगणारे महाराज सगळे तीर्थाच्या ठिकाणी म्हणजे येतात पुंडिकापाशी. नवे 33 कोटी देव गण गंधर्व यक्ष किन्नर 88 ऋषी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती भावे वाढती सह कुटुंब सह परिवार जीव आले त्यांच्या बायका सगळे त्या ठिकाणी पुंडलिकाला कसे महाराज त्या ठिकाणी म्हणजे तुकाराम महाराज म्हणते त्या ठिकाणी तुम्ही करपाळू सत्यान तुम्ही संशोधन एवढी कर पाहता तुमची आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा जीव माझी सांगा फुलती अनाथ अपराधी पतितहा गळा परिपाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावे जीव माझी सांगा. तुम्हाला माझी विनवणी आहे भगवंताला माझ्या आठवण सांगा. भगवान मला दुरावणारे नक्की वर्ग सांगा.
कारण देव त्या ठिकाणी म्हणजे कसा भक्तांच्या मागे पुढे आहे, मागे पुढे उभा देव भक्तांच्या मागे आणारा. कबीरदासांची माय मेली, सगळे मुसलमान म्हणजे त्या ठिकाणी अरे वो हिंदी में रहता है, उसके अम्मा का कंपन नहीं उठाना. श्रीराम जय राम जय राम. देवाला चिंता वाटते महाराज त्या ठिकाणी, पण ते माझा नाव घेणारा ना याला संकट पडलंय. त्या मुसलमानाच्या आज्या पंजा नातू बंतू खबडबंतू सगळे मिळते, सगळ्याला बोल महाराज खाली देवानी आणि डोलीमध्ये घालून त्या ठिकाणी चालली वरात. मुसलमान म्हटल्यावर कोण जा रे देखो, बाहेरून बघितल्यावर हमारा दादा आहे, अरे हमारी दादी भी है, अरे हमारा बाबा है, अरे हमारे त्या बच्चा दादा आहे, सगळे म्हणजे महाराज. कारण देव त्या ठिकाणी दुरावणार महाराज, कारण आपला पक्का भरोसा पाहिजे देवावर. जिम्मे को जिम्मा करू ना महाराज. काही लोक एकत्रित पडले, अरे देह जावा तो रहो पांडुरंगी गरुड भाव. महाराज पंढरला गेली, आनंद वाटला त्या ठिकाणी. आज फिटले माझे कोणी बहुत दिवसाचे साखरे. हाव नाही महाराज, त्या ठिकाणी आनंद वाटला संतांना आनंद वाटतो कोणी. त्या ठिकाणी चंद्रभागेला पाहिले महाराज, उदंड ऐकिले उदंड वर्णिले उदंड जिंकिले चंद्रमहिमा. ऐशी चंद्रभागा ऐशी विमानतीर ऐसा मिठी कोणी देव कुठी. अवघीच चित्त घडी गळा चंद्रभागा आनंद वाटतो वाटायला. चंद्रभागेमध्ये स्नान झाले महाराज, भाग्यवान म्हणा महाराज. कारण त्या ठिकाणी भक्त चंद्रभागेचा जन्म गेला ना, पंढरला गेलो ना, पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा वाट पाहे उभा विठीची आवड पटवाडू काकड उठावे. अरे पंढरीला जाताना त्या ठिकाणी उभा जाऊ. आता एवढं मिळालं मला मागे मी केली पाहिजे मला. त्या ठिकाणी भगवंताच्या नगरीकडे जात असताना गात जागा प्रेम मागा विठ्ठला. भगवंताच्या नगरीकडे गात जा आणि नाचत जाऊ त्याच्या गावाने सुख देईल विसावा. तुकाराम त्या ठिकाणी म्हणजे भक्ती गेले संत मंडळी, स्नान झालं, भगवंताचं दर्शन झालं, भगवंताला समोर आले मला देवा. त्या ठिकाणी तुमचा भक्त देहगावामध्ये त्या ठिकाणी वाट पाहताय. देवाला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे दुःख वाटणं, देवाला दुःख वाटतं. देव कृपाळू आहे, देव स्नेहाळू आहे, देव भक्त वत्सलांचा आहे, देव भक्तांच्या घरामध्ये आहे, देव संतांच्या घरामध्ये आहे. देव सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सती राहिला. धन्य धन्य ते वैष्णव. देवाने त्या ठिकाणी 3 वार आले, 3 वार टाइम नाही सांगायला. त्या ठिकाणी तुकामध्ये तुम्ही निरलेल्या वरी मग मग हरी दक्षिणा विठ्ठल विठ्ठल.
कारण परवाच आमचा आहे. म्हणजे कसं आहे महाराज, भगवंताला विनवणी केली, सांगितलं महाराज तुकाराम महाराजांचं. देवाने त्या ठिकाणी म्हणजे द्वादशीला महाद्वारामध्ये काला होतो, पौर्णिमेला त्या ठिकाणी म्हणजे गोपाळपूरला काला होतो. महाराज काल्याचे प्रकार अनेक आहे. आणि का स्वामी त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी निघाले. महाराज निघत असताना देवाला आनंद वाटतो. देवाचे पाय पाहिलं मला, तुका म्हणे त्यांचे पाहिल्या पाय मग दुखताय सर्व मागे. महाराज देवाला त्या ठिकाणी डोळ्याला पाणी आहे, कारण निश्चित भक्त आहे. देवाने त्या ठिकाणी म्हणजे तुकाराम महाराजाला उत्तरे महाराज आलिंगन घडे सायुजता देवाना आलिंगन दिले. महाराज तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी दुःख वाटलं, कारण त्या ठिकाणी दिंडी चालली, लोक चालले. आता आम्हाला तसं आमची गुडघ्याची बिमारी चालणार देवाला माहित आहे महाराज. कारण म्हणजे काय म्हणजे त्या ठिकाणी तुका देवाने सांगितलं महाराज तुम्ही आता या तुम्ही, कारण त्या ठिकाणी सुदेवाने माझ्याकडे होते, तुमच्याकडे मी तुमच्यापाशी. महाराज देवाला किती कळवळ आहे. देव कृपाळू आहे, देव सिन्याळू आहे, भक्त वसनांतर आहे. देवाला त्या ठिकाणी कसा आहे, देव लेकरवाळा आहे. महाराज विठू माझा विठू माझा लेकरवाळा संगे निवर्ती हा कांजा हरी सोपानाचा विठू माझा लेकरवाळा. महाराज निवर्तीनाथ खांद्यावर आहे, सोपाननाथ त्या ठिकाणी हात धरले आणि त्या ठिकाणी मुक्ताई कडेवर आहे. महाराज देव कृपाळू आहे, देव सिन्याळू आहे, देव भक्तांच्या घरात येतो, देव भक्तांचे काम करतो. देव महाराज कसा आहे, देव देवपरी सगळा महाराज. तुकाराम महाराजांना विनवणी केली, आता तुम्ही या तुम्ही देवाला संतांच्या घरामध्ये काम करावं एवढं दृष्टांत सांगून त्या कारण कसा महाराज तुम्हाला माहित आहे, म्हणजे कसं आहे नाथांच्या घरामध्ये 36 वर्ष सेवा केली, 12 वर्ष पाणी आणते, 12 वर्ष गंध काढे, 12 वर्ष भजन केले. महाराज घासी तो नाथा घरी चंदन, घासी तो नाथा घरी चंदन, अभिल गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. देव नाथांच्या घरामध्ये 12 वर्ष पाणी आणले महाराज, 12 वर्ष गंध काढून दिले, 12 वर्ष भजन केले महाराज. थोर प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ देवाला प्रेमाचा भुकेला महाराज. देवाला त्या ठिकाणी काय पाहिजे, प्रेम भाव भक्ती. अंगात त्या ठिकाणी 5 म्हणजे 10 बोटात म्हणजे त्या ठिकाणी मागच्या घडणांतर सोन्याचे देव प्रसन्न ना. देवाला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, कारण देव त्यांच्या घरामध्ये आहे. चोकोबाराच्या पत्नीचं महात्मन केला. चोकोबाराच्या पत्नीचं नाव सोराबाई. चोकोबाची बहीण झाला शारंग पाणी, दारू उघडावली हाकामाई. चोकोबाराची बहीण झाला महाराज देव, आणि मुलाला पहिली दारू उघडा नाम आहे महाराज. कारण त्या ठिकाणी पुण्यवंत व्हावे हेचा सज्जनाची नावे ज्ञानेश्वर
सगळ्यांना डोळे उघडा भागणे सगळ्याला बोललो मी कारण डोळे उघडून भजन केलं तर कीर्तन सुटते कीर्तन सुटणार नाही चाहून करो जीवन करो दोन्ही सगळे तुकाराम तुकाराम हे भजन त्या ठिकाणी कडकडून करायचं हात वरे करून करा आणि सगळ्यांनी गजर करायचं कारण त्या ठिकाणी म्हणजे भास्कर मामाच्या घरातले सगळे मिळून तुकाराम तुकाराम